मी जे पेशंट्सशी इंटरॅक्शन करतो आणि मला बरेचसे लोक जे पेशंट मी पाहतो आणि मला विचारतात पण की डायबिटीस आहे आणि ब्लड प्रेशर आहे, तर आम्ही काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर मी बेसिक गोष्टी सगळ्यांनाच हे सांगतो की एकतर जे पथ्य आपल्याला सांगितलं आहे ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे. रेग्युलररित्या तुम्ही ब्लड प्रेशर आणि शुगर चेक केली पाहिजे रेग्युलर महिन्यातून. आणि ब्लड प्रेशर तर तुम्ही आयडियली तर तुम्ही स्वतःच्या जवळ जे डिजिटल बीपी ॲपरेटस असतं ते ठेवलेलं कधी पण चांगलं. तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसातून 1-2 वेळेस तुमचा बीपी चेक करू शकत असाल. चेक करणं आवश्यक आहे जर बीपी खूप जास्त राहत असेल आणि कंट्रोल होत नसेल तर. जर ते शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन ब्लड प्रेशर चेक करून घेऊ शकता. शुगर महिन्यातून कमीत कमी एकदा तरी चेक केली पाहिजे. जास्त वेळेस चेक केली तरी पण चालेल जर शुगर कंट्रोल राहत नसेल तर. कधी कधी सेल्फ ग्लुकोज मॉनिटरिंग आपण त्याला सांगतो, म्हणजे घरी जे ग्लुकोमीटर आपण वापरतो तर त्याच्यानुसार आपण सेल्फ ग्लुकोज मॉनिटरिंग करून दिवसातून 1-2 वेळेस, आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3-4 दिवस सुद्धा आपण, आणि त्याचा आपण एक रेकॉर्ड ठेवतो तारीख आणि डेट टाकून. त्याच्यानुसार मग आपल्या डॉक्टरांकरता आणि आपल्याकरता हे खूप फायदेशीर राहतं. त्याच्यानुसार आपण मेडिसिनचा डोस ऍडजस्ट करू शकतो आणि खाण्याचे पण पथ्य ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे हे आपल्या स्वतः करता पण आपल्या डॉक्टरांकरता पण खूप फायदेमंद राहतं की डॉक्टर पण तुमची चांगल्या पद्धतीनं शुगर्स आपली कंट्रोल करू शकता. आणि अनकंट्रोल शुगरचे साईड इफेक्ट आहेत पुढे जाऊन हार्ट, किडनी, सगळ्या गोष्टींवर जे साईड इफेक्ट होणार आहेत ते होणार नाही.